विद्यार्थ्यांचं समुपदेशन करणं का गरजेचं असते या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाची जाणीव करून देणं हे समुपदेशनाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं समुपदेशन करून देणं, त्यांच्या ध्येयाची जाणीव करून द्यावं लागते. मध्ये मध्ये विद्यार्थी ध्येय विसरतात. आपण इथे का आलो, कशासाठी आलो, काय करायला लागलो याची जाणीव बऱ्याचदा विसरून जातात. कुठल्या तरी मोहामध्ये सापडले, कुठेतरी गुंग झाले, कोण्यातरी पाखरात किंवा कोण्या पाखरातच मन त्यांचं गुंतलं, तर इकडे ते त्यांना जाणीव करून देणं अतिशय गरजेचं असते. त्यांना ध्येयाची जाणीव करून देणं, त्यांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव करून देणं. आणि ध्येय प्राप्त झाला नाही, तुम्ही ध्येय प्राप्त केलं नाही तर कुठल्या अरिष्टाला सामोरं जावं लागणार आहे, कशा अडचणी येणार आहेत याची थोडीशी जाणीव करून देणं. आणि तुमचं जर ध्येय प्राप्त केलं तर तुम्हाला कसे फायदे होणार आहेत याची जाणीव करून देणं हे समुपदेशनाच्या माध्यमातून झालं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना कधी कधी आपण हे नाही काय केल्यानं काय व्हायलंय, अभ्यास नाही केलं तर काय फरक पडणार आहे, होऊन जाईल पण नाही झालं तर काय, या गोष्टी घडणार आहे, त्याला तुमची तयारी आहे का याची जाणीव करून देणं. आणि मग त्यांना अरे असं नाही आपल्याला नाही, तर ते काही सण होणार नाही, नापास झालेलं आपल्याला आवडणार नाही, सणही होणार नाही, मग आपल्याला खूप खालीमान घालावं लागेल. तेच त्यांच्या मनात प्रश्न विचारतील. आपण फक्त सांगायचं आहे तुम्हाला जरा नापास झालं चालेल का, तुम्हाला खाजगी डीम युनिव्हर्सिटीला वगैरे तेवढे पैसे तुमच्या बापाकडे आहेत का, याची जाणीव त्यांना करून देणं अतिशय गरजेचं असते. कारण जाणीवा विकसित झाल्या की माणूस प्रगल्भ व्हायला लागतो आणि जाणीवामुळे माणसाच्या उणिवा दूर होत असतात. यासाठी त्यांना जाणीव करून देण्यासाठी समुपदेशन करणं गरजेचं असतं. मी अनेक विद्यार्थ्यांचं समुपदेशन करतो माझ्या परीनं आणि त्यांना या गोष्टीची जाणीव करून देतो. जे माझं घेतात, माझं स्वीकारतात, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांचं हित होते, जे ठेवत नाहीत त्यांचं जे व्हायचं ते होते. तर म्हणून यांना त्यांच्या ध्येयाची जाणीव करून देणं, त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं असते. व्हाय क्लिअर करून घेणं त्यांच्याकडून. कशासाठी मुलांना तुम्ही घर सोडून इथं आला, जे विशेषतः जी मुलं बाहेर राहतात, हॉस्टेलला राहतात, रूम करून राहतात, अशा विद्यार्थ्यांना हे विचारलं पाहिजे तुमचे आईवडील इथं आईवडिलांनी कशासाठी ठेवलं तुम्हाला, याची जाणीव करून देणं. आणि यासोबतच आम्ही अभ्यास करत असताना कुठली जाणीव ठेवायची, आईवडिलांच्या कष्टाची, आपल्या कुटुंबियाच्या कष्टाची जाणीव ठेवणं किती गरजेचं असते. ती कितल्या परेशानीमध्ये असतात, कितल्या परेशानीतून तुम्हाला पैसे देतात याची जाणीवसुद्धा करून देणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर समुपदेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, छान कौशल्य आहे. नसेल तर 4 कौशल्य सांगणं, या पद्धतीनं त्यांना लादणं नाही तर बाबा हे कौशल्य आहेत अभ्यास लक्षात ठेवण्याचे, याचा वापर करून बघ, तुला जर आवडलं तर कर, असं होऊ शकतो. असं हे त्यांच्या समोर ठेवणं, जेवण ताट समोर ठेवणं महत्त्वाचं आहे. तोंडात अन्न कोंबणं महत्त्वाचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. विद्यार्थ्यांना मी जाणीव करून देत असतो की तुमचं ध्येय ठरलंय काय. हो, ध्येय ठरलंय. काय ध्येय ठरलंय? डॉक्टर बनायचं आहे आणि 720 मार्क
घ्यायचे आहेत. वा, छान. आता 360 मी त्यांना हे जाणीव करून देतो की 720 मार्क घ्यायचे आहेत, 720 मार्क घ्यायचे आहेत असं त्यांचं ध्येय ठरलेलं आहे. डॉक्टर व्हायचे आहे, 720 मार्क घ्यायचे आहेत. तर 720 मार्क घ्यायचे आहेत, तर आता किती परीक्षेसाठी 360 दिवस राहिलेले आहेत असं गृहीत धरा. 360 दिवस जर राहिलेले असतील तर मी त्यांना सांगत असतो की बेटा, तुला 2 मार्काची रोज जर तयारी केलास, तू किती रोज 2 मार्काची तयारी केलात तर 360 दिवसामध्ये 720 मार्काची तयारी होते. अरे त्यांना वाटतं अरे काहीच अवघड नाही मग 2 मार्काची तयारी करणं. एक दिवसभर एका मार्काची आणि म्हणजे दिवस उगवल्यानंतर 1 मार्काची, दिवस मावळेपर्यंत आणि दिवस मावळल्यानंतर झोपेपर्यंत 1, अशा जरी मार्काची तयारी केलात तर तुम्ही 720 मार्काची तयारी करू शकता. एवढं जाणीव करून द्या. अरे 1 मार्क, अरे काहीच एकाच तर मार्काची. आता आज जेवण करून बसल्यानंतर आपल्याला 1 मार्काची तयारी करायची आहे. दिवस मावळल्यानंतर बसलेला आहे, 2 टप्प्यात अभ्यास. दिवस मावळल्यानंतरही बसतात मुलं अभ्यासाला आणि मग जेवण होईपर्यंत, मग जेवण झाल्यानंतरही 15-20 मिनटं फिरून पुन्हा अभ्यासाला बसतात. तर झोपेपर्यंत, म्हणजे झोपेपर्यंत आणि 2 टप्प्यामध्ये अर्धा मार्क आणि दिवसभरामध्ये अर्धा 1 मार्क. दिवसभराचे किती टप्पे करा. इतकं सोपं आहे. हे जेव्हा त्यांना सांगितलं जातं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स यायला मदत होते. विशेषतः विद्यार्थ्यांना तुम्ही हे करू शकता, करण्यालायक आहे आणि करण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे, कौशल्य आहे, शहाणपण आहे, हे जाणीव करून देणं अतिशय गरजेचं. तुझ्यानं होत नाही, तू करू शकणार नाही, हे नॉट अ जोक, अशा पद्धतीने त्यांना नाही सांगायचं. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना मी ही जाणीव करून देतो, तुम्हाला 76 प्रकरणं आहेत, 76 प्रकरण आहेत. तर सर्वसाधारणपणे जर तुम्ही हे जे 76 प्रकरणं आहेत ना, तर ही 76 प्रकरणं जर तर रोज किती, रोज जरी तुम्ही 5 दिवसामध्ये 4 दिवसात जरी एका प्रकरणाची तयारी केलं तरी तुमच्या 76 पेक्षा अधिक प्रकरणं तयार होतात. पण आपल्याला 76चाच अभ्यास करायचा आहे, लक्षात आलं. पण 4 दिवसात एका प्रकरणाची जरी तयारी केलात तरी तुम्हाला मग काही दिवसामध्ये जरी गॅप पडला तरी तुम्ही या ठिकाणी सक्सेस होऊ शकता, लक्षात आलं. फक्त रोज 4 दिवसात एक जरी प्रकरण जरी करण्याची तयारी तुमची असेल, पण ते प्रकरण 4 दिवसात एक जरी प्रकरण केलं तर तुम्हाला सांगतो की ते इतकं परफेक्ट करा की त्यावर कसलाही प्रश्न विचारू दे, त्यावर कसलाही प्रश्न विचारू दे, मी सोडवू शकतो. आता आपण बघूया 360 दिवस आहेत आणि 360 दिवसामध्ये तुम्हाला फक्त 76 प्रकरणाची तयारी करायची आहे. इतकं सोपं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं 4 दिवसामध्ये एकाही प्रकरणाची तयारी केली तरी तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. एवढं हे गणित लक्षात ठेवून द्या आजपासून. आज तारीख, नाहीतरी कधी व्हिडिओ ऐकाल, आज मी सांगतो ते दिवस आहे 16 मे, नाहीतर परीक्षेच्या समोर ऐकाल काहीच हरकत नाही सर, तर म्हणले तर 4 दिवसात एक करा म्हणलं तर नाही. तर पण आपण कधी ऐकायलो हे खूप महत्त्वाचं असते, लक्षात ठेवा. तर दुसरा एक मुद्दा मला आपल्याला सांगायचं आहे की विद्यार्थ्याच्या मनामध्ये अनेक
विद्यार्थ्यांना हे जाणीव करून देणं गरजेचं असते की डोळ्यामध्ये कचरा गेला तर डोळ्यातला कचरा गेला तर आपण डोळ्यातला कचरा काढू शकतो. डोळ्यातला कचरा आपण काढू शकतो, डॉक्टरांकडे जाऊन काढू शकतो. पण मनातला कचरा कसा काढायचा? मनातला कचरा मनात कसा जातो? मनात कचरा कसा जातो? कानातून जातो आणि डोळ्यातून जातो. म्हणजे काही कचरा नको ते पाहिलं, नको ते, त्याच्यातून कचरा जातो मनात. काही कानातून नको ते ऐकलं, त्यामुळे कचरा जातो. हा गेलेला कचरा म्हणजे नकारात्मक विचाररूपी कचरा आहे, नकारात्मक भावनारूपी कचरा आहे, नकारात्मक कल्पनारूपी कचरा आहे. हा कचरा माणसाला परेशान करतो, अभ्यासात मन लागू देत नाही. म्हणून या कचऱ्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढणं, यासाठी समुपदेशनाची गरज आहे. आणि हे कचरा आपल्याला काढता येऊ शकते, फक्त तयारी अतिशय गरजेची आहे, करणं गरजेचे आहे. विद्यार्थ्याचे काही प्रश्न असतात, बाहेर गावी शिकणाऱ्या किंवा घरी असणाऱ्या. म्हणा, माझं मन इथं लागत नाही, माझं हॉस्टेलला मन लागत नाही, माझं रूमला मन लागत नाही, मला करमना झालंय, करमेना दिवस जाता जाईना, असं झालंय ते. मग अशा विद्यार्थ्याचं मन जर लागत नसेल तर त्याचं मन कसं लागेल, याचं गायडन्स आम्ही समुपदेशनातून करत असतो विद्यार्थ्यांना. हे त्यांना बोलतं करणं खूप गरजेचं असतं. त्या संदर्भातही काही जण म्हणतात समजत नाही, ते कसं समजलं पाहिजे याच्याही काही कौशल्य आम्ही या समुपदेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगतो. काही जण विचारतात की वर्गात गर्दी आहे, वर्गामध्ये गर्दी आहे, खूप वर्ग आहे सर, नांदेडला वर्गामध्ये खूप गर्दी असते. असल्या गर्दीत आम्हाला शिकून सवय नाही, आम्ही तालुक्याच्या लेवलला शिकलो आतापर्यंत, त्या थोडं जरी उशीर झालं तर खूप कोपऱ्यात जाऊन बसावं लागतंय. हेही असे काही प्रश्न असतात. खूप फास्ट शिकवतात, शिकवत आहेत, घरचीच आठवण यायला लागली मला, अजून घरचीची आली की अजून काय कशाची यायला लागली. म्हणजे अशा काही विद्यार्थ्याचे प्रश्न असतात. ते या प्रश्नाची उत्तरं आपण पुढच्या भागात बघणार आहोत. धन्यवाद.